नमस्कार. 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 आज आपल्या पोलीस किसान या संस्थेला भेट देण्यासाठी श्री मंगेश भास्कर सर आलेले आहेत. ह्यांनी फार मोठं 10 ड्रममध्ये संशोधन केलेलं आहे चांगल्या प्रकारे, आणि त्याचं अनुकरण आमचे संस्थेचे सचिव श्री नानासाहेब कदम हे करत आहेत. आणि त्यांच्या झालेल्या मागील 2-3 वर्षातील आम्ही अनुभव घेतलेला आहे की पंढरपूर तालुक्यात शुभम बागल यांनी केळी केली होती. त्या केळीचा आम्ही अनुभव घेतला तर त्यांची ती केळी एक्सपोर्ट झालेली आहे आणि 2 एकरामध्ये जवळजवळ ते 75 टन माल निघेल त्यांचा. आणि दुसरं एक उदाहरण आहे, सरकुलीला एक आम्ही ऊस बघितला, भोसले यांचा ऊस बघितला. तो ऊस 11 महिन्यात 42 कांड्यावर आला होता आणि 110 टन ऊस झाला. 13व्या महिन्यात त्यांनी घालवला कारखान्याला, त्यावेळेला 110 टन झाला. अशा प्रकारे माननीय भास्कर सरांचं जे तंत्रज्ञान आहे 10 ड्रमचं, त्या 10 ड्रमच्या उपयोगातून हे निष्पन्न व्हायला लागलं की विषमुक्त शेती तयार होत आहे, विषमुक्त उत्पन्न तयार होत आहे. म्हणून आम्ही पोलीस किसान संस्था ही स्थापन केली आणि त्या संस्थेमार्फत पोलीस, महाराष्ट्रातील पोलीस 70% पोलीस हे शेती करतात, शेतीवर आहेत, आणि इतर शेतकरी यांना सुद्धा आम्ही प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला भास्कर सरांचा सहकार्य पाहिजे. नमस्कार. प्रथमतः आपल्या या उपक्रमाला शाश्वत फार्मिंग फाउंडेशन तर्फे, माझ्या सर्व टीम तर्फे मी शुभेच्छा देतो. कारण एखादं तंत्रज्ञान तयार झालं परंतु त्याचा जर वापरच झाला नाही, जसं एखादी गाडी आपण तयार केली आणि नुसती शोरूमला आहे आणि कोणी विकतच घेतली नाही, तर त्याचा ते बनवणारा आनंद नाही. लक्षात घ्या. किंवा एखादा स्वयंपाक घरात तयार केलाय आणि त्या गृहिणीला तुम्ही पोटभर जेवून काही सांगितलंच नाही, रिप्लाय दिला नाही, तर मग आपण म्हणतो जेवण सुंदर झाले बरं का, एका वाक्यात ती खुश होऊन जाते. बरोबर आहे ना. तर तसा आनंद तुमच्या बोलण्यामुळे मला झालेला आहे. गेल्या 15-20 वर्षामध्ये हे शेतीतले खर्च कमी झाले पाहिजे. कारण उत्पादन करणं आणि उत्पादन करत असताना काय काय गोष्टी वापरणं हे सर्व शेतकऱ्याच्या हातात आहे. मात्र उत्पादन केल्यानंतर जो काही माल आपण बाजारात पाठवतो तो त्या परिस्थितीनुसार विकला जातो. त्यामुळं पहिले आपले जर आपण खर्च कमी करता आले आणि क्वालिटी उत्पादन काढता आलं जसं पाहिजे तसं, तर त्या दृष्टिकोनातून काय करता येईल हे करत असताना, द्राक्षावर काम करत असताना गेल्या 15 वर्षामध्ये 10 ड्रम थेरी तंत्रज्ञानाचा विकास झाला. त्यामध्ये जमिनीसाठीचे ड्रम, फवारणीसाठीचे ड्रम आणि बॅक्टेरिया आणि फंगस वाढवण्यासाठी ब्रुईंग, अशा 3 टेक्नॉलॉजी आहेत. त्याच्या 3 टेक्नॉलॉजी मिळून पूर्ण शेतीला लागणारी खतं, औषधं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं, टॉनिक ही सगळी आपल्या परिसरातल्या वनस्पती, आपल्या परिसरातलं जे काही वेस्ट आहे त्याच्यावर प्रक्रिया करून, आणि ते एकदम सोपं, जसं तुम्ही पाहिलं की एकदम त्याला लाईट लागत नाही, त्याला काय लय मोठं कन्स्ट्रक्शन नाही, एकदम ड्रममध्ये मायक्रोबायोलॉजीच्या माध्यमातून आपण करू शकतो. आणि हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवावं हे शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचं ध्येय आहे. आणि त्या दृष्टिकोनातून इथं जे काही पोलीस किसान सहकारी संस्था जी स्थापन झाली त्या माध्यमातून हे राज्यभर जाईल असं मला वाटतं. कसं? कारण आपल्या संस्थेचे राज्यभर जवळ असणार आहेत. त्यामुळं एकदम हक्काने, आणि कसं आहे की तुम्ही जर काही गोष्टी सांगितल्या तर त्या लोकांना पटकन पटतील का नाही साहेब सांगतायत, अधिकारी वर्ग आहे. आणि त्यामुळं एक आम्हाला जसं शासनाने पंजाबराव देशमुख जैविक कृषी मिशन मध्ये या तंत्रज्ञानाची निवड केल्यानंतर आम्हाला आनंद झाला, तसा आजही आनंद होतोय की एक कायमस्वरूपी राज्यव्यापी ही यंत्रणा आहे. आणि त्याने जर ठरवलं की प्रसार करायचा आहे, लोकांपर्यंत पोचवायचं, तर शक्य आहे. हा एक आता मी विचार करत होतो की एक नुसतं काही सोलापूर पुरतं मर्यादित नाही, तर सोलापूर तर आपण एक चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गावात, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊच, परंतु आपण आपले जे सभासद वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत तिथं जरी आपण त्यांना मदत केली, राज्यातल्या इतर पोलीस, निवृत्त पोलीस जे काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, पोलीस असतील, तर त्यांच्यापर्यंत जर आपण गेलो तर त्यांची शेती ओके करू शकतो. याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा आपण शेतीशी आपला संबंध राहिलेला नसतो.
मग एक साधारण एक 25-30 वर्षचा जो काही सेवा काळ आहे, बरोबर ना? किती वर्षाचा सेवा काळ असतो? 35 बरोबर ना? 35 वर्षाच्या सेवा काळामध्ये आपण घराच्या बाहेर असता, कुठेतरी बदली झालेली असते. त्यामुळं नक्की शेतात करायचं काय, कशानंतर काय करायचं याबद्दल थोडासा आपल्या मनात संभ्रम असतो. तर त्या संदर्भात ते तंत्रज्ञान पुरवण्याचं एकदम सोप्या पद्धतीनं पर डे काय काम केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे आणि चांगलं उत्पादन कसं काढलं पाहिजे, असं स्वच्छ मराठीमध्ये 2 कागदात एक पीक आम्ही बसवलेलं आहे. तर त्या शेड्यूलनुसार प्रतिदिवस ते काम केलं का बरोबर जसं तुम्ही आता म्हणले 110 टन ऊस तिथपर्यंत जाणारच. एकदम सोपं. आणि अशा पद्धतीनं तंत्रज्ञान प्रत्येक निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे, कारण तो गेली 35 वर्ष त्या शेतीशी निगडीत नाही. आलं का लक्षात? काही शंका आली आणि तर आपल्याकडे पैसे आहेत किंवा थोडंसं आपण पुंजी जमा केली आहे, परंतु तिचा वापर कसा करायचा, योग्य वापर कसा करायचा, तर त्या दृष्टिकोनातून शाश्वत फार्मिंग फाउंडेशनने जे काय तंत्रज्ञान तयार केलंय ते प्रत्येकापर्यंत आम्ही पोचू. आणि त्यासाठी ही जी काही पोलीस किसान सहकारी संस्था ही जी स्थापन केली हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. तर या संदर्भात आपण थोडंसं पीक वाईज गट तयार करावेत. आणि समजा डाळिंबाचा गट, द्राक्षाचा गट, बेदाण्याचा गट वेगळा, त्यानंतर कांद्याचा गट, ऊसाचा गट. कारण सोलापूर हे प्रचंड आहे. मी सोलापूरला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणतो. नदीचा पट्टा. हा, म्हणजे माती आहे, भरपूर पाणी आहे, वरती कोरडं वातावरण आहे आणि भीमा नदीचा पट्टा. हा, आणि काम करायला उत्सुक माणूस आहे. म्हणजे असा आळशी माणूस नाही. बघा, इथून थोड्या काही अंतरावर गेलं तर माणसं निवांत आहेत, त्यांना भरपूर क्षेत्र असतं, पण तो काही करायला तयार नाही. परंतु म्हणजे आम्ही आता काल इकडं औरंगाबाद वगैरे पट्ट्यातून इकडं आलो, तर तेव्हा आमच्या लक्षात येतंय की जमिनी तिकडं पण आहेत, परंतु माणसं जी हे पाहिजे, टेक्निकल नाही. हा, टेक्निकल नाही, निवांत आहेत. एवढं मिळालं बस झालं. त्यामुळे इथला माणूसही कार्यक्षम आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण गट तयार करावेत. त्यांचं आपण व्हॉट्सअपवरती त्यांना जी काय अडचणी येईल ते आपण दुरुस्त करू, त्यांना ते सांगू. आणि जिल्ह्याचे पीक वाईज गट, त्यात आपले तर पोलीस निवृत्त कर्मचारी वगैरे तर असतीलच, पण इतर शेतकरी पण असतील, कारण त्यांचंही तंत्रज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे, आपल्याकडूनही त्यांना फायदा झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं एक पूर्ण जिल्ह्यामध्ये पीक निहाय जर आपण गट तयार केले आणि त्या गटांबरोबर काम सुरू केलं, तर मगाशी नानासाहेब कदम जे म्हटले होते की मार्केटिंगची व्यवस्था जी पुढे उभी करायची, याच्यासाठी मुबलक असा माल तयार होईल आणि मग पुढचे व्यापारी, मोठे मोठे मार्केट याच्याशी त्याचं लिंकेज करता येईल आपल्याला. त्या संदर्भात एक अतिशय चांगलं काम सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने ऑलरेडी उभं केलेलं आहे. मग त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. तर मला वाटतं ह्या पद्धतीनं आपण एक कार्यकर्ती मंडळी हे जर कामाला लागलो तर निश्चितपणे एक चांगलं काम इथं उभं करू. नमस्कार. आता जे आमच्या संस्थेचे व्हाईस चेअरमन आणि सह्याद्री फार्मिंग फॉर्म्युलेचे नारायणगावचे मान्य मंगेश भास्कर यांच्यात जी चर्चा झालेली आहे, 10 ड्रम शेतीच्या जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा जो उपयोग करायचा आहे त्याचा फायदा घेण्यासाठी व त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही पंढरपूर येथे येणाऱ्या 13 जून रोजी पोलीस विभागातील रिटायर पोलीस अधिकारी व कर्मचारी जे शेती करतात त्यांनी व इतर शेतकऱ्यांनी येणाऱ्या 13 जून रोजी पंढरपूर येथे अधिवेशनास उपस्थित राहावे आणि माननीय मंगेश भास्कर साहेब यांच्या जो फॉर्म्युला आहे 10 ड्रम शेतीचा आणि इतर पिकाचाही, त्याच्यासाठी जी लागणारी माहिती आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा व अधिवेशनात उपस्थित राहून आमच्या अधिवेशनास जो मिळणार आहे लाभ त्या माहितीचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि मी धन्यवाद मानतो. नमस्कार, मी गौरीशंकर दामोदर शिंदे, पोलीस किसान या संस्थेचा संचालक असून आत्ता जे माननीय श्री मंगेश भास्कर साहेब, आमचे रिटायर PI कदम साहेब, संस्थेचे चेअरमन राजाभाऊ पाटील यांनी ज्या आमच्या पोलीस किसान ही संस्था स्थापन केलेली आहे त्या बाबतीत जे
10 ड्रम बाबतीत समजावून सांगितलेलं आहे, तरी आम्ही आमच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व निवृत्त पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच इतर शेतकरी यांना या 10 ड्रम संशोधनाचा त्याचे माहितीसाठी 13 जून रोजी पंढरपूर येथे अधिवेशन ठेवलेलं आहे। तर या अधिवेशनास महाराष्ट्रातील सर्व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच जे पोलीस अधिकारी कर्मचारी खात्यात आहेत, सध्या नोकरीवर आहेत, त्यांनीही येऊन व इतर शेतकरी महाराष्ट्रातील यांनी सर्वांनी येऊन या अधिवेशनात तंत्रज्ञानाबाबत माहिती घ्यावी, त्याचा लाभ घ्यावा, एवढं बोलतो मी माझं संपवतो। नमस्कार।